start. Yes, very good evening to everyone. Let's start with today's topic, that is lesson number 12. Okay, can you see my screen and I'm audible clearly? Yes, Yes, everyone, please make it sure. Because I don't have the electricity, so please make it sure that I am audible clearly. Okay. Let's get break in between. See, lesson number 12, the siege of Purandar and the treaty with the Mughal Emperor. पुरंदरचा तह याबद्दल आपण पाहणार आहोत या लेसन मध्ये. आणि मुघल एम्पायर म्हणजे जो मुघलांचा बादशाह होता, मुघल बादशाह औरंगजेब याच्यासोबत कोणता तह करण्यात आला ते आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. रेड ऑन सुरत म्हणजे सुरतेवर छापा. आफ्टर दिस ट्रायम्फ शिवाजी sit idle. Aurangzeb's troops were laying waste the whole of the Maharashtra. To bring the emperor to his senses, Shivaji carried out his daring raid on Surat. बघा, जेव्हा शाहिस्ते खानावर विजय मिळवण्यात आला त्याच्यानंतर देखील शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशाहच्या ज्या फौजा होत्या, जे सैन्य होते, ते महाराष्ट्रात धुमाकूळ घालतच होते. म्हणून बादशाहवर जबर बसवली पाहिजे असा शिवरायांनी विचार केला आणि त्यांनी सुरतेवर छापा टाकला. सुरत या शहरावर छापा टाकला. Whose mic dear is on? parents, Lesson number 12 and page number 45. Surat was so far away from Pune that no one but Shivaji could have thought of this daring raid. सुरत म्हणजे पुण्यापेक्षा अतिशय लांब शहर. सुरत अशी आवडती कोणी गोष्ट पण शिवरायांनी हे धाडस करण्याचं ठरवलं. Surat was then a great center of trade in Mughal Empire. मुघलांच्या व्यापारामधली सगळ्यात मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरतेला ओळखलं जायचं. ओके, आणि ती एकदम इट वॉज व्हेरी रिच सिटी, खूप धनी अशी सिटी, शहर ते मानलं जातं. शिवाय and brought home a booty worth lakh of rupees. शिवरायांनी सुरतेची लूट केली आणि यामध्ये सुरतेवर जो छापा घालण्यात आला त्यामध्ये लक्षावधी रुपये मिळवले. Shivaji did not forsake ethics in the raid on Surat. He spared the churches and mosques. He did not show disrespect to women. सुरतेची नीती सोडली नाही. चर्च किंवा मशिदी यांना हात लावला नाही आणि स्त्रियांना देखील त्रास दिला नाही. The raid on Surat drove Aurangzeb into a furious rage. He now decided to put an end to Maratha kingdom. सुरतेवरील हे आक्रमण पाहून औरंगजेब बादशाह आता भयंकर चिडला होता आणि मराठ्याच्या राज्याचा असं औरंगजेबाने ठरवलं होतं. He ordered his great general Mirza Raje Singh to humble. मग त्याने मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला बोलवले आणि शिवरायांवर ढाल. आणि मिर्झाराजेंच्या सोबतीला त्यांनी स्वतःचा विश्वासू सरदार दिलेर खान देखील पाठवला. Then the two landed in the Deccan with a huge army. Faraj was in real danger. The
दक्षिणेतून स्वराज्यात प्रवेश राज्यासोबत मध्ये आवाज दारू ब्रेक होतोय. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर तुमचा आवाज ब्रेक मध्ये होतोय. मध्ये आवाज Okay, ब्रेक okay, होतोय. yes, आवाज yes. ब्रेक होतोय. आता येतोय? येस. Yes. Yes. हो समजलं. शांत बसा सगळे. एकाने लिहा फक्त चॅट बॉक्स मध्ये किंवा एकानेच माईक ऑन करून सांगा. सगळ्यांनी माईक ऑन करू नका प्लीज. See, immediately after his return from the expedition of Surat in 1664 AD, Shivaji Maharaj heard a sad news. Shahaji Raje had suffered an accidental death while on a hunt. Shivaji and Jizabai were greatly grieved. Holding his mother close to his bosom, शिवाजी महाराज consoled her. जेव्हा शिवराय हे सुरतेच्या मोहिमेवरून परतले तेव्हा लगेचच 1664 मध्ये त्यांना एक दुःखद बातमी समजली. ती बातमी म्हणजे कर्नाटकात शहाजी राजे यांचं शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झालं होतं. शिवराय आणि जिजाऊ यांच्यावर जणू दुःखाचा एक डोंगरच कोसळला होता आणि शिवरायांनी त्यांच्या मातोश्रींना आता जवळ घेऊन या दुःखातून सावरलं होतं. Siege of Purandar by the Mughal army. पुरंदर किल्ल्याला मुघलांचा वेढा. Purandar was one of the Shivaji's big and strong forts. Diler Khan knew that Shivaji could not be defeated as long as he was the master of Purandar. बघा, पुरंदर हा शिवरायांकडे असणारा प्रचंड आणि बळकट किल्ला होता आणि हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांना हरवता येणं शक्य नाही हे दिलेर खानाने ओळखलं होतं. He therefore laid siege to this powerful fort. म्हणून त्याने काय केलं, या पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. He had a huge army under his command. Murarbaji was in charge of the fort. त्या दिलेर खानाची फौज मोठी होती, पण पुरंदरचा किल्ला हा मुरारबाजीच्या हातात होता आणि हा मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर मानला जात होता. He was a determined fighter who would not easily yield to threats. He was also supported by brave troops. With their help, Murarbaji decided to defend the fort. या मुरारबाजीच्या हाताखाली जे शिपाई होते पुरंदरच्या रक्षणासाठी ते देखील मोठे शूरगडी होते आणि हे सगळे शूर शिपाई आपल्या सोबत घेऊन लढाईला उभं राहण्याचा निश्चय मुरारबाजीने घेतला. अंडरस्टूड टिल हियर? येस, सगळ्यांना इथपर्यंत समजलाय? Yes. Diler Khan's guns went into action. Fiery balls began to drop on the fort. बघा, आता दिलेर खानच्या तोफा कडाडू लागल्या होत्या. तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले. Murarbaji and his brave men held on. The first bastion on the march collapsed under the gunfire. तरी सुद्धा मुरारबाजी आणि त्याचे मावळे लढत राहिले, हटले नाही. आता पहिला जो माचीचा बुरुज होता तो ढासळला होता. Diler Khan's troops captured the lower fort. The Marathas withdrew to the upper fort and continued to fight. Diler Khan was watching the battle from his camp. आता पहिला जो माचीचा बुरुज होता तो ढासळून गेला होता आणि मुघलांनी किल्ल्याचा खालचा भाग जिंकून घेतला होता. म्हणजे जी पहिली माची होती त्यावर मुघल घुसले होते आणि ही माची आता दिलेर खानाने जिंकली होती. मराठ्यांनी मग वरचा जो बाले किल्ला होता त्याचा आश्रय घेतला होता. ते लढतच राहिले आणि दिलेर खान ही सगळी लढाई आपल्या छावणीतून पाहत होता. Furious with rage, Murarbaji decided to attack the Mughal troops with a select contingent of 500 men. He opened the gates of the upper fort, shouting their war cry, Har Har Mahadev. The Mauras fell on the Mughal troops.
After the fierce battle, which lasted for a short time, the Marathas routed the huge Mughal army which fled towards the Diler Khan's camp. See. मुरारबाजी आणि त्याचे शूर शिपाई आता बालेकिल्ल्याचा आश्रय घेऊन लढत होते. मुरारबाजी रागाने लाल लाल झाला होता. त्याने त्याचे 500 मावळे निवडले आणि त्यांना घेऊन मुघलांवर हल्ला करण्याचा बेत त्याने केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडण्यात आला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले होते. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचं सैन्य अफाट होतं, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला होता. शेवटी मुघलांनी माघार घेतली आणि ते दिलेर खानच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. Murarbaji followed them in hot pursuit. With his troops he entered the camp of Diler Khan and wrought havoc there. The enemy troops were in fight and the Marathas in pursuit. Cries and shouts filled the whole camp. In great hurry, Diler Khan mounted his elephant and looked ahead. There was Murarbaji hacking the soldiers to pieces. His sword moved like lightning, cut throats, broke heads, and forced the hearts of the enemy. No one could stop him and hold him in check. Diler Khan watched in admiration his great deeds of bravery. बघा, मुघलांचं सैन्य आता दिलेर खानाच्या छावणीत स्वतःचा जीव घेऊन पळत सुटला होता. मग मुरारबाजीने देखील त्यांचा पाठलाग केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले होते. छावणीत एकच गोंधळ उडाला होता. धावाधाव, आरडाओरडा, किंकाळ्या या सगळ्या गोष्टींनी छावणीमध्ये हाहाकार उडाला होता. घाईघाईने दिलेर खान आता हत्तीवर असणाऱ्या अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तर त्याला मुरारबाजी दिसला. हा मुरारबाजी कोणाच्या छाताडात तलवार टाकत होता तर कोणाच्या मस्तकात, आणि त्याची तलवार कोणाच्या कंठात घुसत होती तर कोणाचे गळे कापत होती. मग हे मुरारबाजीचे हे शौर्य बघून दिलेर खान आता थक्क झाला होता. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Got till here? I don't have the Wi-Fi Yes, network. I have teacher. lost the Yes, I have lost the electricity. Hence, that's why my voice is breaking in between. खूप ब्रेक होतोय का आवाज? Yes, teacher. No, No, teacher. Yes, teacher. चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा. Yes or no? Write it in a chat box. Okay, many are saying yes. So, shall we stop here? Let's take a try. Okay, let's take a try. Now is it okay? आता येतोय clear? Yes, teacher. Okay, Yes. okay, fine. Yes. Okay, so let's start. Yes. Okay, see. मुरारबाजी's incomparable valor. म्हणजे मुरारबाजीचा अतुल पराक्रम. Seeing Diler Khan, Murarbaji asked his troops to attack in full force and himself advanced towards Diler Khan. बघा, दिलेर खानाला हत्तीवरील अंबारीवर बसलेला आता मुरारबाजीने पाहिलं आणि त्याला बघून मुरारबाजी जास्तच चवताळला. Whoever tried to obstruct him was cut into pieces. The Mughal troops at last surrounded Murarbaji on all sides. Just then, Diler Khan shouted, "Wait, hold back your swords." The Mughal troops halted and moved back a little. बघा, त्यानंतर जेव्हा दिलेर खानाला हत्तीवरील अंबारीवर बसलेला पाहिलं तेव्हा तो शत्रूकडे टीचर तुमचा धावत आवाज गेला. ब्रेक होतोय. शत्रूकडे ब्रेक होतोय. For everyone is it टीचर आवाज breaking now? Okay, so I can't do anything now, so we have to stop over here. If it is like this, so we have to stop. But full network is there, I think. Okay. Okay. Wait. I will leave and join again. Wait.
Okay, now is it okay? Yes, teacher. Yes. Yes, yes. Sure, Yes. sure. Everyone, make sure. Yes, Make yes. sure. Yes. Okay. So the Mughal troops at last surrounded the Murarbaji on all sides. मुरारबाजीने काय केलं, तो स्वतः दिलेर खानावर धावून गेला आणि त्याचे जे मावळे होते त्यांना दिलेर खानाच्या सैनिकांवर धावले. जो कोणी येत होता ठार करत चालला होता, तो त्याचे तुकडे करत चालला होता, पण शेवटी घेरलं. टीचर तुमचा आवाज Just then टीचर Diler तुमचा Khan आवाज ब्रेक shouted. Okay, okay, so we are going to stop over here. होतो. We are going to stop over No, here teacher. because I can't do anything. Tell me, raise your hands. Who can clearly hear me? Raise your hands. Let me see how many of you can clearly hear me. Okay, Sneha can clearly hear me. Swaraj also, Vedang also, and yes, if the majority is from 4th standard, then I will continue. Kanishk and Sarthak also. You can clearly hear me? Yes, Yes? teacher. Yes, teacher. Yes. Okay, so what Yes. to do? I don't. Okay, Yes. just 10 minutes we will take, and after that ज्यांची oral and exam आहे त्यांचा अभ्यास घेतला जाईल. Okay? Yes, fine. तिच्या आता येतो नीट आवाज येतो. Okay, चला. आता येतो नीट. Okay. See, just then Diler Khan shouted, "Wait, hold back your swords." तेव्हा जेव्हा मुघलांनी मुरारबाजीला चारी बाजूंनी वेढून घेतलं, तेव्हा दिलेर खान ओरडला, थांबा, तुमच्या ज्या तलवारी आहेत त्या मागेच ठेवा. द मुघल ट्रूप्स हॉल्टेड अँड मूव्ह बॅक अ लिटल. मुघल थांबले आणि क्षणभर मागे देखील सरले. Then Diler Khan addressed Murarbaji, "Until now, I have तिचा not आवाज seen a ब्रेक होतो. swordsman like you. You come over to our side. I promise you complete safety." बघा, मग तेव्हा दिलेर खान मुरारबाजीला काय म्हणाला की आतापर्यंत मी तुझ्यासारखा शमशेर बहादर पाहिला नव्हता. तू आमच्या बाजूला ये, आमच्या बाजूने लढ. बादशाह तुला सरदार करेल, तुला जहागीर देईल आणि तुला बक्षीस देखील देईल. The emperor will make you Sardar and reward you with a Jagir. His eyes red with anger, Murarbaji said in return, "We are the loyal servants of Shivaji Maharaj. Who wants to buy safety from you? Why should we come over to your side? And who wants your emperor's Jagir?" He then moved forward in the direction of Diler Khan and again started attacking his soldiers. बघा, मग दिलेर खानाने जेव्हा मुरारबाजीला असं लढताना पाहिलं, तेव्हा तो काय म्हणाला की तुझ्यासारखा शमशेर बहादर मी अजून पाहिला नव्हता. तू आमच्या बाजूने ये, बादशाह तुला अभय देईल, तुला जहागीर देईल आणि तुला सरदार सुद्धा करेल. त्यावर मुरारबाजीचे डोळे लाल झाले आणि तो रागाने म्हणाला, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे आहोत. आम्हाला तुमची सरदारकी पण नको आणि तुमच्या बादशाची जहागीर पण नको. आणि परत तो मुरारबाजी खानाच्या दिशेने त्याने झेप घेतली आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक सैनिकाला मारत सुटला. Diler Khan, who was seated in the howdah on the elephant's back, released an arrow which pierced Murarbaji's neck. Murarbaji fell to the ground. His followers lifted his body and took it back to the upper fort. What if one Murarbaji is fallen? We too are brave like him. We will fight with courage. Saying so, they began to fight again without losing heart. मग काय झालं, मुरारबाजीचे हे बोल ऐकून आता दिलेर खानाला राग आला आणि जेव्हा मुरारबाजी त्याच्या दिशेने जाऊ लागला तेव्हा त्याने
हत्तीवरील अंबारीतून बाण सोडला आणि तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात घुसला आणि मुरारबाजी जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी येऊन मुरारबाजीचा देह उचलला आणि तो बालेकिल्ल्यावर नेऊन ठेवला. किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाला, पण त्यांनी विचार केला की एक मुरारबाजी पडला म्हणून काय झाले, आम्ही देखील तसेच शूर आहोत, आम्ही देखील हिंमत धरून लढू, असे म्हणून न डगमगता ते परत लढण्यासाठी गेले. Shivaji heard the news with great sorrow. He knew that he could hold each one of his forts against the Mughal army for at least more than a year, तिचा but he आवाज was इथं unwilling ब्रेकिंग. to do so तिचा at the आवाज cost of his men who would die in the attempt. ब्रेकिंग. Now I have the full network. How the sound can break now? You can see the network. ये माझा पण फुल नेटवर्क आहे तिथे तुमचा आवाज ब्रेक होतो. म्हणजे माझा पण फुल नेटवर्क आहे. तिच्या माझा पण फुल नेटवर्क आहे. Okay, so we are going to stop over here. Okay, इथेच थांबूया आपण आणि हा जो हाफ ॲन आवर आहे तो नेक्स्ट क्लासला कंटिन्यू केला जाईल. ओके, नाव यू कॅन लीव द क्लास. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू. बाय बाय टीचर. अरे बाय बाय टीचर. बाय बाय टीचर.